ठेवा हे स्वप्न आहे माझं, मी करायचं नाही. गरीबाला आरक्षण मिळावं हे म्हणायचं नाही मी. तुम्ही समजा आमच्या लोकांचे खून करणार, मी म्हणायचं नाही आरोपीला अटक करा, म्हणून ते तुमच्या घरातलं पोरगं मेलं तुम्ही गप्प बसताल का? मी महाराष्ट्रात अन्याय झालं गप्प कसं बसणार? तुम्ही छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून देणार, मी गप्प कसा बसणार? मग ते लगेच जातीवादी म्हणणार. मग याच्यात कुठे जातीवाद आला? त्यामुळे काम करताना मी नाही जातीवाद करत, माझ्या दारात कोणी पण येऊ. आता धनगर समाजाने माझा सत्कार केला म्हणून सांगतो. आमच्या बीडला पांढरे नावाचे सभापती आहेत धनगर समाजाचे, त्यांच्या पोरीला 19 लाख रुपये फीस मागितली होती MBBS ची. हसन मुश्रीफ साहेबांना फोन केला, मला पोरीला मोफत शिक्षण केलं तरी कशामुळे पैसे घेतात? 2 मिनिटात भरलेले 6 लाख रुपयाच्या माणसाचे वापर द्यायला लागले. मी जर जातीवादी असतो मला पळू दिलं तसं त्याला काय कमी सभापती आहे ना. माझ्या दारात आलेला माणूस मी कोणत्या जातीचा असो वापस पाठवत नाही. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, महादेव मंडळचं कुटुंब मी वापस पाठविलं असतं. आता आरोपी जेलमध्ये टाकायची वेळ आली, नार्को टेस्ट प्रकरण नेले मी, ते पूर्ण दाबलेलं, पूर्ण दबलेलं प्रकरण. कुठं जातीवाद केला? कोणी पण येऊ दे दारात. आंतरवाडीच्या दारात आलेला माणूस मी कधीच वापस पाठवत नाही, काम काही असू दे. आणि तुम्हाला पण सांगतो, तुम्ही कोणत्याही जातीचे असाल, तुम्ही कोणी असाल, माझ्याकडून काम होईल नाही तर नाही होणार, पण तुम्हाला आलेली अडचण सांगत जा. सुटल नाही सुटल माझ्याकडून, पण मी प्रयत्न तरी करत, मागे सरकणार नाही. कारण दबून ठेवून उपयोग नाही. आणि आपण हुशार व्हा. जसं कलेक्टर साहेबांनी मग सांगितलं, बांधला कसं जाणार आहे, तुमच्या लेकरा बाळा मोठे कसे होणार आहेत, आपण कष्ट करायचं शिकायचं. तुम्ही जीप घ्या, रिक्षा घ्या, टेम्पो घ्या, ट्रक घ्या, ट्रॅक्टर घ्या, कष्टानं 500 रुपये घालून आपल्या पोरांनी घरी कमवून आणायचे. आळशी वागायचं नाही. सगळ्यात जास्त आळशी पोरं आपले झाले. प्रत्येक पारावर चौकात सगळ्यात जास्त बसलेले पोरं आपले नुसते आळशी बनाले. बाप शेतात पण काम करतो, आई शेतात पण काम करते. आई बापा जनावरांचं दूध काढून विकायला पण घेऊन जाते, घेऊन तसाच बाजार आपल्याला. आपल्या बापानं जर दूध काढलं तर आपल्या शहरात विकायला जायला अडचण काय? तुम्ही 10वी 12वी शिकला असता, तुम्ही उच्च शिक्षण घेतलं असतं म्हणून लाजायला लागले का? आपला खानदानी धंदा शेती, लाजायचा काय संबंध आहे? आई बापाला मदत करू लागा ना. तुम्हाला नाही काही काम करायचं ना, शेतात जाऊन झाडाखाली झोपा. पण चौकात बसून भंगार पोराच्या नादी लागून व्यस्त लागतंय आपल्याला, 10 रुपयाचा नाद लागतोय. आई बापासोबत शेतात जाऊन 2 घंटेच काम करू लागा, प्रचंड आधार मिळेल त्यांना. आई वडिलांना थोडं शेण काढू लागा, त्यांना गवत टाकू लागा. जो व्यवसाय करायचा तो करा.